मध्य रेल्वेवरती लोकलमधनं पडून मंगळवारी 2 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वे रुळांवरती झालेल्या मृत्यूंची आकडेवारी धक्कादायक आहे। जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत एकूण 565 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। गर्दीमुळे धावत्या लोकलमधनं पडल्यानं तब्बल 139 प्रवाशांनी जीव गमावलाय। गेल्याच आठवड्यात डोंबिवलीतील 2 जणांचा दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान मृत्यू झाला, तर शनिवारी डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा भागात राहणारे राहुल अष्टेकर यांचाही लोकलमधनं पडून मृत्यू झालेला। गेल्या 3 महिन्यात 565 प्रवाशांच्या मृत्यूची नोंद झाली आहे। ही आकडेवारी यंदाच्या वर्षीची आहे आणि आतापर्यंत या आठवड्यात समोर आलेले मृत्यू हे डोंबिवलीमधनं प्रवास करताना झालेले आहेत। सकाळच्या वेळेला गर्दीच्या वेळेला डोंबिवली रेल्वे स्थानकातली नेमकी परिस्थिती काय असते याची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत। आपण अक्षयकडे जातोय। अक्षय, इतकी वर्ष झाली तरी देखील अजूनही डोंबिवलीवरून ट्रेन पकडणं हे खूप जिकरीचं आहे, संघर्षाचं आहे आणि ते कसं आहे ते मी तुम्हाला लाईव्ह दाखवू शकतो। सध्या देखील आपण या ठिकाणी पाहू शकता, ही एक फास्ट लोकल आली आहे जी लोकल CSMTला जाणार आहे आणि या लोकलमध्ये चढायला देखील जागा उरलेली नाही आहे, कारण की कल्याणवरून आणि त्याच्याही पुढून बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, कसारा या सगळ्या भागातून ज्या गाड्या येतात, ज्या लोकल येतात त्या अक्षरशः तुडुंब भरलेल्या असतात आणि त्यामुळेच डोंबिवली लोकलशिवाय इतर कोणताही पर्याय हा उरत नाही। मात्र ज्यावेळी एखादी लोकल कॅन्सल होते, ज्यावेळी एखादा बिघाड होतो, त्यावेळी या सगळ्या लोकल कॅन्सल होऊन जातात आणि त्यामुळे प्रचंड त्रास होतो प्रवाशांना आणि म्हणूनच एका आठवड्यात 3 जणांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे आणि म्हणूनच आता देखील आपण पाहिलात तर लोकांना चढायला जागा नाही। इथे महिलांच्या डब्याची तर संख्या अतिशय कमी असते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आरडाओरडा इकडे सुरू आहे। अशी परिस्थिती ही रोज बघायला मिळते डोंबिवली स्टेशनवर आणि म्हणूनच अशा लोकांचा मृत्यू, प्रवाशांचा मृत्यू हा नेहमीची गोष्ट झालेली आहे या डोंबिवली स्टेशनसाठी। ज्यावेळी प्रवास सुरू असतो, ज्यावेळी प्रवास करत असतो त्यावेळी जीव मुठीत घेऊन हे सर्व प्रवासी प्रवास करत असतात आणि अजूनही रखडलेले जे प्रकल्प आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये ज्या लोकलची संख्या वाढायला हवी होती ती वाढलेली नाही आहे आणि याचाच फटका अजूनही प्रवाशांना बसताना आपल्याला बघायला मिळतो। अक्षय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर ही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे अर्थातच प्रवाशांकडूनही वेळोवेळी चिंता व्यक्त केली जाते प्रवासाच्या सोयीसुविधांबद्दल। दरम्यान ट्रेनमधनं पडून मृत्यू झालेल्या अवधेश दुबेच्या भावासोबत आणि इतर रेल्वे प्रवाशांसोबत सुद्धा अक्षयनं केलेली बातचीत आपण पाहूया। माझ्याबरोबर अवधेश दुबे, ज्याचा 23 तारखेला मृत्यू झाला होता, एक 25 वर्षाचा तरुण जो काम करत होता, शिकत होता, त्या अवधेश दुबेचा भाऊ माझ्याबरोबर आहे। आपण त्याच्याशी बोलणार आहोत। त्याचे काही मित्र देखील आहेत, त्याचे भाऊ, इतर लोक देखील आहेत। अवधेशचा भाऊ आहात तुम्ही, तुमचं नाव काय आहे आणि काय नेमकं झालं होतं? अवधेश एक सामान्य दिवस सारखा तो ऑफिससाठी निघालेला, जशी आपले बाकी सगळे डोंबिवलीकर निघतात, तर तो नेहमीच स्लोनी प्रवास करायचा। त्या दिवशी काय त्याच्यावर कुठला प्रेशर होता, काय होता ते देवालाच माहीत आणि त्या अवधेशलाच माहीत असेल। तो फास्ट ट्रॅकवर म्हणजे फास्ट प्लॅटफॉर्म येताना दिसला, म्हणजे तो फास्ट ट्रेननीच प्रवास केला होता त्यांनी, ते आम्हाला तेवढी तरी खात्री झाली आहे। तर त्यांनी फास्ट ट्रेनला प्रवास करताना जेवढा मला समजतो आहे की दिवा आणि मुंब्राच्या दरम्यान एक शार्प टर्न आहे, जिथे गाडी लगेच लेफ्ट आणि राईट अशी जम्प होते। तर मला असं वाटतं आहे की बहुतेक त्या एलिव्हेशनमुळे, जे आता नवीन एलिव्हेशन झालं आहे तिथे रोज घटना होतो आहे, तिथे एलिव्हेशनमुळे बहुतेक त्याचा हातचा टोल गेला असा आणि तो खाली पडला। पण मला असाही संशय आहे की त्याचा काहीतरी वाद पण दुसऱ्यांबरोबर झाला असेल, कारण की इथे ग्रुपिझम एक खूप मोठा इश्यू आहे, जो शहाड, टिटवाला आणि कसारा, कर्जतवरून येणारे लोक असतात ते डोंबिवलीकरांना किंवा कल्याणकरांना ते चढू देत नाही। तर मे बी ह्यांनी चढला असेल। दिवापर्यंत एकदम व्यवस्थित होता, पण असं काय झालं अचानक, त्याच्या बॅगमध्ये एक 8,000 रुपये होते, त्याच्याकडे एक नवीन 5G फोन होता, त्याचे सगळे डॉक्युमेंट्स, कागदपत्र मिसिंग आहेत। सगळ्यात मोठं तर इथून एंट्रीज मिळत नाही, स्लो असो की फास्ट असो। त्याच्यात सेकंड पॉईंट असा आहे की ग्रुपिझम खूप होतो, गेटवर उगाच आपली जागा पॅक करून ठेवतात आणि तिसरं म्हणजे इथे 15 डब्यांची लोकल सेवा वाढवण्यात यावी।
चौथा पॉईंट असा आहे की मुंबई म्हणतो डोंबिवलीवरूनच प्रत्येक अर्ध्या तासात, कल्याण नाही डोंबिवलीवरून जितकं इथं क्राऊड आहे त्या क्राऊडच्या प्रपोर्शनेटमध्ये प्रत्येक अर्ध्या तासात इथून एक फास्ट सेमी फास्ट लोकल सोडण्यात यावी. एक 8:14ची सुटते, त्यानंतर मग नाहीच आहे. तर त्या प्रमाणात कुठेतरी एक बॅलेन्स होणार की गर्दी आणि कम्युटर्स जे आहेत जाणं येणं त्या प्रमाणात. गेल्या 7 वर्षापासून मी ट्रेनने ट्रॅव्हल करतोय, पण एवढी बेकार स्थिती आहे की ट्रेनमध्ये चढायला जागा नाही आहे. जागा असेल तर ट्रेन 10-15 मिनटं लेट आहे. तर टुवर्ड्स वर्क कमिटमेंट कधी कधी एवढा असा होऊन जातो ना की आपल्याला जावंच लागेल. आणि एवढा बोगस धंदा रेल्वेने चालू केला आहे ना, त्याच्यामुळे प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक मुलगा एक घराचा माणूस पडतोय तिकडे. तर माझी मागणी हेच आहे की रेल्वेने काहीतरी याच्याबद्दल करावं, कारण गेल्या कित्येक वर्षापासून हे बोगस कार्यक्रम चालूच आहे त्यांचा. ये लोकल डब्बे में जो इतनी भीड़ें हैं 8 से लेकर 10 के बीच में, उस समय को देखते हुए 15 डिब्बों की गाड़ियाँ होनी चाहिए जिससे कि घटनाएं घटित कम हो. और ये जो दीवा और मुमरा के बीच की घटना है उस पर भी रेलवे इंजीनियर को कुछ सोचना चाहिए कि इससे कैसे घटनाएं हो जा रही हैं. आए दिन एक लोगों की मौत और महीने भर में काफ़ी लोगों की मौत होना, ये भी एक घटना विषय का बनता है. तो इस पर कुछ सोचना चाहिए रेलवे को भी. कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, डोंबिवली. तर प्रचंड गर्दीवरती काहीतरी उपाययोजना लवकरात लवकर शोधून काढावी अशी प्रवाशांची मागणी जोर धरते आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.